बायकांचं लयच अवघड झाले. सकाळी एक भाजी केली होती, ती खाल्ली का नाही तर वरच संध्याकाळ झाली. आता संध्याकाळी काय करावा ती पंचायतच आहे की. किती वेळ झाले विचार करते की संध्याकाळी भाजीला काय करावं, भाजीला काय करावं, काय सुचनच झाले. अगं बाई, माझी डोक्याची टिकली पडली वाटतं. आता शेतात तर आलेले, आता टिकली तर नाही. एक काम करते आता मी, शेतकऱ्याला ना कुठल्याच गोष्टीचं कमी नसते बघा. मी ना एक टिकली तयार करते. आपल्याला कुठल्या पण कलरची टिकली घेता येते, हिरव्या, लाल, पिवळी, कसल्याही प्रकारची. आता मी ना एक टिकली शोधते. No, 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 no. सापडले ना. म्हणलं होतं ना तुम्हाला, शेतकऱ्याला कुठल्याच गोष्टीचं कमी नसतंय. बरोबर आहे ना. तर चला, आता टिकली पण लावून झालेली, आता संध्याकाळ पण व्हायची वेळ आली. आता मी भाजीला शेतामध्ये काय काय ते बघते. चला आता कांदा तर नाही तर खायसारखं लहान आहेत. आणि हे फ्लावर पण आलेला आहे. फ्लावरला पण गड्डा आलेला नाही आणखीन. काय नाही बरं आता मी खायला. बघा भरपूर आलेत भोपळे. तुम्हाला पण पाहिजे असेल ना कोणाला ती सांगा. कसला ताजा मस्त भोपळे आले तुग. आता मी ह्याला घेऊन जाते आणि भाजी करते, मस्त उगं बनवते भाजी. त्याच्यासाठी आपल्याला आता लागणार आहे. चिरा पण फुलं आलेली आहेत बघा. आता 4-8 दिवसामध्ये मिरच्या पण खायला. ही कोथिंबीर नेऊया आता आपण भाजीला थोडी. ते भोपळा घेतलाय मग. वाव, काय टमाटे लागलेत बघा, किती छान आहे बघा. मस्त टमाटे आलेत ह्याला. चला मग आता भाजीपाला घेऊन घरी जाते आणि मस्त भाजी बनवून खाते.